नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विक्टोरिया एलेक्साइस CNG व्हेरियंटबद्दल डिटेल रिव्ह्यू घेणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विक्टोरिया जर पाहिलं तर ही इंडियन कार ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे रिसेंटलीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आत्तापर्यंत 60,000 युनिट लॉन्चिंगपासून सेल झालेले आहेत. लवकरच 1 लाख क्लबमध्ये विक्टोरियस हे एक 2 ते 3 महिन्यामध्ये सामील होईल. फ्रंट लुक जर पाहिला विक्टोरियसचा तर आपल्याला याच्यामध्ये क्रोम फिनिश स्ट्रिप दिसते. हेडलॅम्पला क्रोम फिनिश दिलेला आहे. हेडलॅम्प जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन येल्लो हेडलॅम्प्स मिळतील प्रोजेक्टरमध्ये. फॉग लॅम्पला प्रोव्हिजन दिलेले आहे. एलेक्सा व्हेरियंटला फॉग लॅम्प्स एलेक्सा व्हेरियंटमध्ये नसतील. एस बॅचिंग दिलेलं आहे. साईड प्रोफाईल जर पाहिली आपण तर लेंथ जर पाहिली तर 4400 mm मध्ये विक्टोरियसची लेंथ येते. त्यामुळे ही प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये येते. CNGमध्ये जर पाहिलं तर ह्या सेगमेंटमध्ये ही एकमेव गाडी आहे जी आपल्याला पेट्रोल प्लस CNG ऑप्शनमध्ये मिळते. टायर साईज जे आहे 17 इंच टायर साईज दिलेले आहे, ज्याच्यामुळे रोड ग्रिप वगैरे आपल्याला बेस्ट मिळते. याच्यामध्ये 215/60 R17 व्हील कवर्स आहेत. फ्रंट रिअर डिस्क ब्रेक्स मिळणार आहेत आपल्याला एलेक्सा व्हेरियंटपासून. सस्पेन्शन जे आहेत मॅकफर्सन फ्रंट सस्पेन्शन आणि रिअर सस्पेन्शन जे आहेत ते टॉर्शन बीम सस्पेन्शन याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे, ज्यामुळे आपल्याला राईड जे आहे ऑफ रोड ऑन रोडला स्मूथ राईड होणार आहे आपली. जर आपण व्हील बेस पाहिला तर 2600 mm चा खूपच छान व्हील बेस दिलेला आहे, ज्यामुळे आपल्याला केबिन स्पेशियस मिळते. मिरर डोर हँडल ब्लॅक कलरमध्ये असणार आहेत एलेक्सा व्हेरियंटला. इन हाऊस इंडिकेटर्स सेफ्टीसाठी आपल्याला मिरर्सवरती पाहायला मिळतील. शार्क फिन अँटेना दिलेला आहे एलेक्सा व्हेरियंटपासून. विक्टोरिया जर पाहिली तर आपल्याला याच्यामध्ये विंडशिल्ड्स ज्या आपल्याला विंडो ज्या आहेत त्या मोठ्या विंडो दिलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला लॉंग रूटला प्रवास करताना याच्यामध्ये फटीग वगैरे जाणवणार नाही. ग्राउंड क्लिअरन्स आहे तो 210 mm चा खूपच छान असा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे आपल्याला. बेस व्हेरियंटपासून आपल्याला स्मार्ट की मिळणार आहे विक्टोरियसमध्ये. ड्युएल की स्मार्ट की असणार आहे. रिक्वेस्ट स्विच दिलेला आहे याच्यामध्ये. बेस व्हेरियंटपासून आपल्याला रिक्वेस्ट स्विच मिळणार आहे. त्याच्यानंतर रिअर प्रोफाईल जर पाहिली आपण तर टेल लॅम्प्स LED मध्ये असणार आहेत. हाय माउंट स्टॉप लॅम्प. रिअर सेफ्टीसाठी आपल्याला पार्किंग सेन्सर्स आहेत. 4 पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. एस बॅचिंग विथ विक्टोरिया सिग्नेचर असणार आहे आपल्याला एलेक्सा व्हेरियंटपासून. रिअर डिफॉगर्स दिलेले आहेत. वायपर नसेल एलेक्सा व्हेरियंटला. रिफ्लेक्टर्स असतील. आणि CNG जो आहे तो अंडर बॉडी CNG दिलेला आहे विक्टोरियसमध्ये, त्यामुळे आपल्याला बूट स्पेस जी आहे ती 450 लिटरची ह्यूज बूट स्पेस पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेअर व्हील नसणार आहे विक्टोरियसमध्ये. स्पेअर व्हील आपण ॲडिशनल घेऊ शकतो. टायर रिपेअर किट आपल्याला दिलेलं आहे. तर टायर इन्फ्लेटर आणि लिक्विड असणार आहे. जॅक टूल किट. युटिलिटी स्पेसेस जर पाहिलं तर विक्टोरियसमध्ये खूप छान पद्धतीने युटिलिटी स्पेस दिलेले आहेत. रिअर पार्सल ट्रे एलेक्सा व्हेरियंटमध्ये नसणार आहे, जो आपण ॲडिशनली घेऊ शकतो. मॅग्नेटिक बूट ओपनर दिलेला आहे. रिअर कॅमेरा विक्टोरिया एलेक्सा व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, जो आपण ॲडिशनली बसवू शकतो. आता इंटेरियरबद्दल आपण माहिती घेऊया. इंटेरियर जर पाहिलं
विक्टोरिस LX आहे CNGचं किंवा LX आहे बेस वेरियंटचं. तर याच्यामध्ये आपल्याला मारुतीची झलक जी आहे ती पाहायला मिळत नाही. जे ट्रेडिशनल इंटेरियर होतं मारुतीचं ते आता मारुतीने त्याच्यामध्ये बदल करणं चालू केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ड्युएल कलरमध्ये आपल्याला इंटेरियर मिळणार आहे. ब्लॅक आयव्हरी कलरमध्ये इंटेरियर असणार आहे. डोअर ट्रिम फॅब्रिक असणार आहे. आर्मरेस्टला ग्लॉसी फिनिश आपल्याला डोअर ट्रिम पाहायला मिळतं याच्यामध्ये, ज्याने एक इंटेरियरचा लुक आणखी रिच एनहान्स होतो. ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, फोल्डेबल मिरर्स नसतील. विंडो ऑटो टचडाऊन, ऑटो आणि डाऊन ही ऑटो असेल. रिमोट सेंट्रल लॉक, विंडो लॉक. हेडरेस्ट जे आहेत याच्यामध्ये आपल्याला ऑल हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळणार आहेत LX व्हेरियंटमध्ये. पुढे 2 आणि पाठीमागे 3 असे हेडरेस्ट आपल्याला मिळणार आहेत. सीट बेल्ट जे आहेत ते हाईट ॲडजस्टेबल सीट बेल्ट्स आहेत, ज्याने कम्फर्टेबली आपण ड्रायव्हिंग करू शकतो. सीट जे आहे ते 4 वे ॲडजस्टेबल आपल्याला स्लाईड आणि रिक्लाईन ड्रायव्हर सीट पाहायला मिळणार आहे. स्टेअरिंग जर पाहिलं तर आपल्याला बेस वेरियंटपासून स्टेअरिंग, ऑडिओ कंट्रोल्स, टिल्ट आणि टेलिस्कोपिक बेस वेरियंटला पण मारुतीने स्टेअरिंग दिलेलं आहे. स्टेअरिंगवरती ऑडिओ कंट्रोल्स मिळणार आहेत. सुझुकीचा लोगो विथ क्रोम इन्सर्टेड असणार आहे. स्टेअरिंगच्या राईट साईडला इथे पुश बटन स्टार्ट दिलेलं आहे. स्मार्ट की असल्यामुळे बेस वेरियंटपासून आपल्याला पुश बटन स्टार्ट मिळणार आहे. सेफ्टीमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पेट्रोल वेरियंट जर घेतलं तर आपल्याला आयडल स्टार्ट स्टॉप स्मार्ट हायब्रिड हे बेस वेरियंटपासून दिलेलं आहे. याच्यामध्ये फ्रंट आर्मरेस्ट आपल्याला स्लायडिंग आर्मरेस्ट विथ स्टोरेज स्पेस. समोर इथे आपल्याला कप होल्डर दिलेला आहे. गिअर नॉब जो आहे हा सिम्पल आपल्याला ब्लॅकआउट गिअर नॉब दिलेला आहे. ते क्रोम इन्सर्टेड वगैरे नाही आहे. ॲक्च्युली थोडं ह्याच्यामध्ये चेंज करण्याची आवश्यकता होते. त्याच्यानंतर AC जो आहे मॅन्युअल AC बेस वेरियंटला जो मारुती देत होती तो आता बंद करून ह्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक AC पाहायला मिळणार आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट, USB पोर्ट, मोबाईल होल्डर समोर इथे दिलेला आहे. फॅब्रिक इन्सर्टेड आपल्याला आर्मरेस्ट आहेत. फ्रंट रिअर बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर हे आपल्याला फ्रंट रिअर दोन्ही डोअरला पाहायला मिळणार आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तो आपल्याला TFT कलर डिस्प्ले मिळणार आहे. याच्यामध्ये 7 इंचेस. त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल क्लॉक, डोर ओपन, फ्यूल लो, आयडल स्टार्ट टाईम, किती फ्यूल आपलं सेव्ह झालेलं आहे, टोटल किलोमीटर, इन्स्टंटेनियस मायलेज. राईट साईडला जर पाहिलं तर आपल्याला स्पीडोमीटर दिलेलं आहे आणि लेफ्ट साईडला जे आहे ते RPM मीटर दिलेलं आहे. याच्यामध्ये म्युझिक सिस्टम जे आहे याच्यामध्ये आपल्याला वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइडची आणि फ्रंट टू स्पीकर्स आहेत LX व्हेरियंटमध्ये. मोबाईल आपण विदाऊट वायर कनेक्ट करू शकतो. रिअर कॅमेरा नसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सेन्सर्स मिळतील अशा पद्धतीने सराउंडिंग सेफ्टीसाठी आपण कॅमेरा इन्स्टॉल करून घेऊ शकतो. डे नाईट मिरर जो असेल हा मॅन्युअल मिरर दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला स्पॉट लाईट्स दिलेले आहेत. फ्रंट रिअर सिंगली लाईट आपण चालू करू शकतो.
डोअर वायझर्स सन वायझर्स, लेग स्पेस वगैरे जर पाहिले तर बेस्ट लेग स्पेस हेडरूम आपल्याला न्यू विक्टोरियसमध्ये पाहायला मिळते. आता पाठीमागच्या सीटवरती आपण बसून बघूया कम्फर्टेबल किती आहे गाडी. बेस वेरियंटपासून आपल्याला रिअर एसी वेंट मोबाईल होल्डर हे विक्टोरियसमध्ये असणार आहे. रिअर स्पीकर्स एलेक्सा वेरियंटला दिलेले नाहीत, जे आपण ॲडिशनली कस्टमाइज करू शकतो. जर थाय सपोर्टचं म्हणाल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट थाय सपोर्ट मिळतो. हेडरूम खूपच छान हेडरूम, शोल्डर रूम आपल्याला न्यू विक्टोरियसमध्ये पाहायला मिळतो. ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर विक्टोरियस हे आपल्याला प्राईज वाईज जर पाहिलं तर विक्टोरियस एलेक्सा जे मॉडेल आहे ते एक शोरूम किंमत पुण्यामध्ये जे आहे 10.5 लाखापासून स्टार्ट होते आणि CNGची जी आहे ती 11.5 लाखापासून स्टार्ट होते. पेट्रोलची ऑन रोड किंमत जी आहे विथ 6 इयर वॉरंटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पकडल्या, RTO टॅक्स वगैरे, तर 12.5 लाख रुपये एलेक्सा पेट्रोलची प्राइसिंग आहे आणि CNGची 13.5 लाख रुपये आपल्याला याच्यामध्ये प्राईस पाहायला मिळते एलेक्सा CNG वेरियंटचे. इंजिनबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. गाडी आत्ता स्टार्ट आहे. ह्याच्यामध्ये जर आपण व्हायब्रेशन नॉईस वगैरे बघितला तर अजिबात व्हायब्रेशन नॉईस नाही आहे. सायलेंट इंजिन दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये 1500 cc. सायलेंट इंजिन दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलला कंपनी 21 मायलेज क्लेम करते. हे 1500 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल इंजिन असणार आहे. 76 किलोवॅट पॉवर जनरेट करते आणि 139 न्यूटन मीटरचं आपल्याला याच्यामध्ये टॉर्क पाहायला मिळतो 4400 RPMला. CNGला जर पाहिलं आपण तर ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 27चं मायलेज मिळणार आहे आणि 13.5 लाख रुपये ही आपली CNGची प्राइसिंग असणार आहे. CNG पेट्रोल आपण एका स्लीडमध्ये ह्याच्यामध्ये फिल करू शकतो. तर हे ती पूर्ण डिटेल माहिती विक्टोरियस एलेक्सा CNGबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.